नमस्कार, मी आज दाखवणार आहे रगडा पॅटीस कसा बनवायचा। तुम्हाला व्हिडिओ बघूनही जर जमत नसेल किंवा काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुमची मदत करेन। अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे। खरंच सांगते, एकदा करून बघा ही रेसिपी, चवीला पण अगदी भन्नाट अशी लागते। चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया, कशी बनवायचे ते पाहू। सर्वात अगोदर आपण हिरवी चटणी बनवून घेऊ। त्यासाठी थोडंसं आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर, 3 ते 4 पाकळ्या लसूण, आईस क्यूब 3 ते 4 घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ। हे सर्व एकत्र करून झाकण लावून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। वाटी पिवळे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या केल्या। त्यामध्ये फक्त मीठ आणि हळद टाकलेली आहे, बाकी काही नाही। मीडियम आकाराचे 5 बटाटे उकडून मी त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता ही बनवलेली आपण हिरवी चटणी, हा ठेचा आहे, त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि मीठ आहे आणि हे 4 ते 5 ब्रेडचे मी मिक्सरमधून काढलेलं आहे, ते ब्रेड क्रम्स आहेत आणि ही चिंचेची चटणी आहे। आता आपण सर्व बटाटे व्यवस्थित कुस्करून घेऊ। त्यामध्ये ब्रेड क्रम्स जसं मावतील त्याप्रमाणे टाकायचे आणि तो वाटलेला हिरवा ठेचा, त्यानंतर मीठ टाकूया आणि व्यवस्थित कुस्करून घेऊ। परत पातळ वाटलं तर परत थोडंसं मिक्स करायचं, जसं लागेल त्याप्रमाणे मी टाकलेलं आहे। बटाट्यांवर अवलंबून आहे, किंवा कमी लागतात किंवा जास्त ब्रेड क्रम्स लागतात। आता आपण ते सर्व मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला मी कोथिंबीर टाकायची विसरले होते, म्हणून आता मिक्स करून परत एकदा मिश्रण एकत्र करून घेते। मिश्रण एकत्र करून झाल्याच्या नंतर आपण पॅटीस करायला घेऊया। मीडियम साईजचे करायचे, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही। अशा पद्धतीने बनवून घेऊ। सर्व पॅटीस बनवून झाल्याच्या नंतर आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ। गॅस मिडियम किंवा सिमवर ठेवायचा। गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे ते वरतून करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, म्हणून आपण सिम गॅसवर ते खरपूस भाजून घेऊ। एकदम कमी तेलामध्ये तयार होतात, तुम्ही बघू शकता किती छान भाजलेले आहेत आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। पार्थूला विचारू, रगडा पॅटीस कसं झालेला आहे ते सांग पार्थू। एक नंबर, खरंच खूप मस्त झालं। छान आवडला? एक नंबर। टेस्ट कर। खरंच खूप छान।